घरामध्ये पाऊल टाकल्याबरोबर तो आतमध्ये होता. त्याच्याबद्दल काही पर्सनल लेवलला घ्यायचं नाही. अनेक माणसांना देणीघेणी असतात. मग तो वर गच्चीतून बघतो, तो येतोय, मग तो हात जातो आणि बायकोला बाहेर पाठवतो. काय अहो म्हणे वामनराव कुठे गेले? नाही म्हणले वामनराव बाहेर गेले. आणि तिथे चप्पल पडलेली असते त्यांची. अहो तुम्ही म्हणता बाहेर गेले, पण ती चप्पल तर तिथे त्यांचीच पडलेली आहे ना. नाही नाही, अहो ते बूट घालून गेले. तो म्हटला मी समजायचे ते समजलो, पुन्हा येतील त्याला चप्पल तरी नीट ठेवा. तुम्ही जरी नाही म्हटलं तरी ते नक्कीच येत आहेत. त्यांना सांगा तुम्हाला लपता सुद्धा नीट येत नाही. पुन्हा बारीक सारीक गोष्टीची काळजी घ्या. म्हणजे कारण घरात असून तुम्ही नाही हे सिद्धच करू शकत नाही, तसं हृदयात परमात्मा असून नाही हे सिद्धच होत नाही. कारण नाही शब्द सुद्धा त्याच्या सत्तेनेच म्हटला जातोय. नाही शब्द कुणाच्या सत्तेने? तोच म्हणतोय म्हण मी नाही, म्हण मी नाही, म्हण मी नाही. बरं का? किती अवघड आहे. आतून बसूनच सांगतो. परवा सावतोबा सांगितलं ना, त्याच्यात हे मधलं सांगितले का नाही लक्षात नाही. काही काही वेळेला जातं. तो आतून म्हणत होता, सावतोबा नाही सांग. कुठे गमतीदार कथा आहे ती. काय सावतोबा नाही सांग, नाही सांग, नाही सांग. अहो तुम्ही बघितला का इथे पांडुरंग? नाही. सावतोबा बघा, नाही सांग, नाही सांग. आणि शब्द बघितला का? हे जगची खूण काय नाही. आणि एवढा पितांबर बाहेर ठेवून दिला. पोटातून केवढा दिसला एवढा. ती खूण बघून ज्ञानोबा म्हणले त्याला नाही म्हणू दे, त्याला नाही म्हणू दे. काय पण आहे, खूण दिसते, खूण दिसते. माझं बोलणं कळलं का? तसं काय म्हणतात? अगा नव्हे अज्ञान हे जगची सापडली खूण, का जे अवघे जगची हे जाण ज्ञान रूप. जगत रूपारे खूण आहे, खूण आहे ही त्याच्या असण्याची. आमचे दादा महाराज म्हणायचे, जीवाचं असणं हे प्रभूचं दिसणं आणि प्रभूचं असणं हे जीवाचं दिसणं. ऐकणं हा कानाचा धर्म आहे. धर्मशब्द कसा वापरला जातो? ऐकणं हा कानाचा धर्म आहे, बघणं हा डोळ्याचा धर्म आहे. तसं प्रकाश हे ज्ञानाचा धर्म आहे. तिथे अज्ञान आलं कुठून? अज्ञान आलं कुठून? शब्द कसा वापरला जातो बघा. बघणं हा डोळ्याचा धर्म आहे, श्वासोश्वास नाकाचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे, रसना चव कळणं, त्याचा रस कळणं हा जिव्हेचा धर्म आहे. बरोबर आहे ना? तसं प्रकाश म्हटल्यानंतर, ज्ञान म्हटल्यानंतर प्रकाश हा त्याचा धर्म आहे. तिथे अज्ञान आलं कुठून? चंद्रमा निगती ज्वाळा, आकाश आते शिळा, तरी अज्ञान उजाळा ज्ञान कमी. अरे काय सांगतो बाबा, चंद्रापासून ज्वाळा उत्पन्न झाल्या तर तुमचं म्हणणं खरं आहे. अति जड दगडाची शिळा जर उत्पन्न होईल, अतिसूक्ष्म जे आकाश, अतिसूक्ष्म जे आकाश त्याच्यापासून शिळा निर्माण होतील तर तुमचं बोलणं खरं आहे. अशक्य प्राय दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. मोतीयेपासून जळ स्त्रवे. आता इथे दोन पाठ आहेत. एक काजळ, दोन शब्द एकत्र केले तर काजळ झाला, आणि का जळ दोन भाग झाले. काय मग जळापासून झालं तर मला काही तुलना करायची नाही, पण दोन्ही बरोबर आहे. काजळ म्हटलं तरी बरोबर आहे. आणि जळापासून मोती कसा होतो? शिंपल्यात ते एक कण पडतो, ओरिजिनल मोती जो आहे तो. कुठेतरी रेतीचा कण त्या शिंपल्यामध्ये पडतो आणि त्याच्याभोवती तो जो आतला मोत्यातला किडा असतो त्याच्याभोवती आपोआप आवरण निर्माण झालं होतं आणि निर्माण होतं, आणि ते जे उमलल्यावर बाहेर पडतो तो मोती खरा. आणि कल्चर मोत्यामध्ये त्यांनी मोठे मोठे खारेपणाचे तलाव केलेले आहेत जपानमध्ये किंवा कुठेही. आणि मग ते शिंपलं घ्यायचं, तेच त्याच्यामध्ये बरोबर बारीक खडा टाकायचा, आपण टाकायचा, आणि त्याच्याभोवती जे तयार होतं तो कल्चर. बरं का? तो कल्चर. म्हणून नीट लक्षात घ्या,
म्हणून ओरिजिनलचा भाव जर लाखोंनी असेल तर कल्चरचा हजारात आणि इम्पिटेशनचा 5 रुपये. माझं बोलणं कळलं का? ते इमिटेशन ते दिसतंच, ते कुठे डुलाला बिलाला असतं, ते आपलं पोराबिरांना बोललं असतं डुल, ती वरची खपली घालता घालताच निघून येते. आता वेदांत सांगताना निराळ्या पद्धतीने सांगितला जातो. कळत नाही हे अज्ञान आहे, म्हणजे हे इथलं मत सांगत नाही, कसं मांडलं जातं. कळत नाही अज्ञान आहे, आणि अज्ञान हे कळत नाही हे अज्ञानाचं अज्ञान आहे. म्हणजे पुन्हा अज्ञान डोक्यावर बसवलं म्हणून पुढे जाण्याचं काही कारण नाही. पण कसा विषय मांडला जातो, गणित चुकला हे कशाचं लक्षण आहे? अज्ञानाचं लक्षण आहे. मग मास्तरनी त्याला जवळ घेतला, अरे म्हणे एवढं तू सगळे पेपर सोडवलं, हे गणित कसं चुकलं? म्हटलं कसं चुकलं हे माझ्या लक्षातच आलं नाही. कळलं का? लक्षात आलं नाही हे लक्षात आलं. मग लक्षात आणून देताना सुद्धा जर लक्षात आलं नाही तर ते अज्ञान नाही, तर अज्ञानाचं अज्ञान आहे. हे मी त्याची पूर्तता करत नाही, कसं मांडलं जातं ते सांगितलं. आणि इथे तर ज्ञानेश्वर महाराजांना कुठे अज्ञानाचा शिरकाव नाही, खच्चून भरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, आईने अनुमाने हो पाहे मी आती ऐसे. अनुमान करताय, तव अज्ञान त्रिशुद्ध नाही, जगत ठेविले ठाई. जे धर्म धर्मत्व काही, अज्ञान ज्ञान अज्ञान असे. अगा जेणे ज्ञान जगभान, त्यासी जरी म्हणाल अज्ञान, तरी येणे अनुमान करून सत्यत्वाने. हे तुमचं अनुमान प्रमाणे ते लागू शकत नाही. अनुमान करताय, हा तुमचा अनुभव नाही, अनुमान आहे. हे बघा, प्रमाण अनेक तऱ्हेचे असतात. थोडक्यात सांगतो, एक प्रत्यक्ष प्रमाण, एक अनुमान प्रमाण, एक शब्द प्रमाण. आता मी मध्ये जे कोट्स आपण देतो, ज्ञानेश्वरीच्या ओव्या कोट केले, त्याला शब्द प्रमाण बरं का. शब्द प्रमाण एवढ्या करताच आहे, निर्देश आहे, बाकी काही नाही. दुसरं अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण, अमेरिकेजवळ ॲटम बॉम्ब आहे, त्याचं बटन प्रेसिडेंट जवळ आहे, बरं का. त्याच्या मनात आलं तर तो टाकू शकतो. कोणतेही ग्रंथ वाचा, शब्दात तो ज्ञान झालं आणि त्याच्यातून मी अनुमान मांडलं, चुकीचं नाही आहे. अनुमान प्रमाण. आणि प्रत्यक्ष प्रमाण, मी प्रवचन करतो, तुम्ही ऐकतोय, याच्याकरता काय पुस्तक बघायला पाहिजे का? नाही का? हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. बाबा महाराज तुमच्या पुढे प्रवचन सांगतो, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि तुम्ही ऐकायला बसलाय. हा म्हणला की नाही, शेजारचे केशवबा म्हणले तर गोखले ऐकायला बसले. गोखले म्हणतील केशवबा काय शाणा झाला काय? त्याने म्हणू दे, नाही त्यांना म्हणू दे, मी रोज बसतोय, पहिल्यापासून येतोय, मी आहेच आहे. माझं बोलणं कळलं का? तुमच्या सांगण्याने माझी पूर्तता नाही, तुम्ही म्हणण्याने मी नाही, मी आहे तो आहे. प्रत्यक्ष प्रमाण. काय तसं तुम्ही चालताय, बोलताय, खाताय, याला काही प्रमाण लागतं का? ज्याच्याने होतं तो तुमच्यातच आहे. ज्या अर्थी लाईट लागलेल्या आहे त्या अर्थी बटन कुठे इथेच असेल, फक्त माहितगाराला विचारा. शोधत बसण्यापेक्षा तसं तुम्हाला कळत नसेल तर ज्यांना बटणं माहिती आहेत त्या संतांना विचारा. लटके जरी असे नामयासी पुसा, आहे त्या भरवसा नामी माझ्या. माझं सांगणं तुम्हाला पटत नसेल तर नामयाला विचारा. तसं संत काय दाखवतात, ती खूण दाखवतात, आणि मग ती खूण प्राप्त झाल्यानंतर ते खूण पावोनी नाम गरजे. ती खूण पाहून, म्हणून महाराज म्हणाले, अगा हे नवे अज्ञान, हे जगती सापडली खूण, का जे अवघे जगची हे जाण ज्ञान रूप. जगता रूपाने खूण आहे ही त्याची, ही खूण आहे की तो आहे आणि त्या रूपाने आहे.